नमस्कार, माझ्या चॅनलला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण मोत्यांचा फ्लॅग कसा बनवायचा ते शिकणार आहे. तर फ्लॅग बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया. पांढरे मोती, हिरवे मोती, केशरी मोती, नायलॉन धागा, कात्री आणि सुई. चला तर मग आपण आता फ्लॅग बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात पहिले मी तुम्हाला आपण हे अशी स्टिक बनवणार आहे फ्लॅग लावण्याकरता. तर मी सुई घेतलेली आहे. सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे. धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे. तर मग आपण आता फ्लॅग बनवायला सुरुवात करूया. आता आपल्याला आधी पांढरे मोती घ्यावे लागणार आहे. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी उद्या 26 जानेवारी आहे. तर माझ्या सगळ्या यूट्यूबकरांना मी 26 जानेवारीच्या प्रजासत्ताकाच्या शुभेच्छा देते आणि व्हिडिओला सुरुवात करते. हे पहा, मी आता धाग्यामध्ये 4 पांढरे मोती ओवून घेते. हे 4 पांढरे मोती ओवून घेतलेले आहे आणि आता आपल्याला त्याची चौकट बनवायची. ते चौकट पहा, ही गाठ आहे. गाठीजवळचा हा जो मोती आहे त्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढून घेतली आहे आणि धागा ओढून घ्यायचा आहे. असा धागा ओढून घेतल्यानंतर ही आपली इथे चौकट डिझाईन तयार झाली पहा. आता आपण पुढच्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेऊ. तुम्ही जर माझ्या व्हिडिओला नवीन असाल आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आज मी तुम्हाला मोत्याचा फ्लॅग शिकवणार आहे. हे अशी आपण सुई प्रत्येक मोत्यातनं काढून घेतली. आता आपण हे 4 मोती ही चौकट तयार केली. आता आपल्याला 3 मोती होऊन ही चौकटपट्टी तयार करायची आहे. हे 3 मोती होऊन घेतले आणि परत आता ज्या मोत्यातनं सुई बाहेर काढली त्याच मोत्यातनं सुई आपल्याला त्याच दिशेने बाहेर काढायची. अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. धागा ओढून घ्यायचा आहे. हे पहा, ही अशी आपली दुसरी चौकट तयार झाली. आता परत आपण मधल्या मोत्यातनं सुई बाहेर काढू. ह्या चौकटच्या मधल्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतली आणि आता परत आपल्याला 3 मोती धाग्यात ओढून घ्यायचे. तुम्हाला जितके स्टिकची उंची करायची आहे तेवढ्या चौकट तुम्ही बनवू शकता. मी परत हे 3 पांढरे मोती ओवून घेतले आणि आता परत आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढू. अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला. असा धागा ओढून घेतल्यानंतर आता आपण ह्या एका वरच्या मोत्यातनं सुई अशी बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला. हा असा धागा ओढून घेतल्यानंतर आता आपण ह्या मधल्या मोत्यातनं सुई बाहेर काढू. हा आपला मी आता तुम्हाला हा फक्त स्टिकचा भाग 1 शिकवणार आहे आणि लगेच पुढचा भाग 2 फ्लॅग शिकवणार आहे. त्याच्याकरता आपण आता ही पट्टी तयार करून घेऊ. हे 3 मोती ओवून घेतले आणि ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर धागा परत ओढून घ्यायचा. हे 3 मोती ओवून घेतले आणि ह्या मोत्यातनं सुई मधल्या मोत्यातनं सुई परत अशी खाली बाहेर काढायची. अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला. आता परत आपण ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढू पहा.
खालच्या मोत्यातनं सुई बाहेर काढल्यानंतर आपण ह्या मधल्या मोत्यातसुद्धा सुई बाहेर काढून घेऊ. ही अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर आपल्याला परत 3 मोती धाग्यात ओवून घ्यायचे. हे पहा, हे 3 मोती मी धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहे आणि ह्या मोत्यातनं सुई आपण परत अशी बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला. आता परत आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर लगेच आपण मधल्या मोत्यातून सुई खालच्या दिशेने बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला. हा असा धागा ओढल्यानंतर परत आपल्याला 3 मोती धाग्यामध्ये ओवून घ्यायचे आहे. हे 3 मोती आपण ओवून घेतले आणि आता परत ह्या मधल्या मोत्यातनं सुई बाहेर काढू. अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर धागा ओढून घ्यायचा आणि परत आता आपण ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर धागा ओढून घ्यायचा आहे आणि ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. आता आपल्याला खालचा भाग बनवायचा आहे पट्टीचा. अशी पट्टी बनवायची. त्याच्याकरता आता आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली आणि इकडच्या ह्या खालच्या मोत्यातून सुई बाहेर काढली. अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर आता आपण इथे कॉर्नरला आलेलो आहे. तर प्रत्येक कॉर्नरला आल्यावरती इकडचा कॉर्नर आणि हा कॉर्नर इथे आल्यावरती आपल्याला सुरुवातीला 3 मोती ओवून घ्यायचे आहे. हे मी 3 मोती ओवून घेतले पहा आणि ह्या मोत्यातनं सुई अशी बाहेर काढायची. अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर धागा ओढून घ्यायचा. आता आपण पुढच्या ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढू. अशी सुई बाहेर काढल्यानंतर हे पहा, इथे आपले ही इथे दुसरी खालच्या दुसऱ्या लाईनची ही एक चौकट तयार झाली पहिले. अशा आपल्याला 2-2 मोती होऊन इथपर्यंत 2-2 मोती होऊन 4 मोत्यांचे चौकट बनवायची. ह्या मोत्यातून सुई काढली. आता इथपर्यंत येऊन आपल्याला 2-2 मोती होऊन 4 मोत्यांच्या चौकट करायचे. त्याच्याकरता आपण आता 2 मोती धाग्यामध्ये ओवून घेणार. हे 2 मोती ओवून घेतले आणि ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. अशी सुई बाहेर काढल्यानंतर इथे आपली ही चौकट तयार झाली. आता आपण वरचा हा जो मोती आहे ह्याच्यातून सुई बाहेर काढू आणि त्याच्या पुढच्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढू. अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धागा ओढून घ्यायचा आहे. हे पहा, हे असे परत 2 मोती आपण ओवून घेतले. हे 2 मोती ओवून घेतल्यानंतर आता परत आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला. परत आपण ह्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढू. अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घ्यायचा आहे. हे पहा, अशी आपली इथे ही पट्टी तयार होत आलेली आहे. मी तुम्हाला ही छोटीशी पट्टी शिकवणार आहे स्टिक बनवण्याकरता. हे 2 मोती ओवून घेतले आणि परत आता आपण वरच्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढू. हा एक मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतला आणि परत आता आपण ह्या 2 मोत्यांमधनं ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो त्याच्या पुढचा एक मोती अशी सुई बाहेर काढून घेतली. हे पहा, ही अशी एवढी अशी पट्टी आपल्याला इथे तयार करायची आहे. त्याच्याकरता मी परत 2 मोती धाग्यामध्ये ओवून घेते. पहा, हे 2 मोती ओवून घेतले आणि ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली. अशी सुई बाहेर काढून घेतली, हा धागा ओढून घेतला आणि परत आता आपण ह्या 2 मोत्यांच्यामधून सुई बाहेर काढणार आहे. अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला. तुम्हाला जेवढी पट्टी करायची तेवढी पट्टी तुम्ही बनवू शकतात. हे पहा, माझी इथे ही पट्टी तयार आहे. एवढी पट्टी मी करून घेतली. आता तिला आपण जॉईन कशी करायची ते दाखवणार आहे. त्याच्याकरता मी इथे एक छोटीशी काडी घेतलेली. पहा, ही काडी घेतलेली आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला अशी टाकायची. ही अशी काडी टाकून घेतल्यानंतर आपल्याला ही जी पट्टी ही आता आपल्याला जॉईन करायची.
आता मी ही सुई घेतलेली आहे, सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे, धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे. आता ही पट्टी आपली इथे तयार आहे. आता आपण हे मधला भाग ह्याचा जॉईंट करूया. ही अशी पट्टी तयार झाली. आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. हिला असं आपण असं 2 बोटांमध्ये असं धरणार आहे असं, आणि ह्या मोत्यातनं सुई निघाली. आता आपल्याला एक मोती सुईमध्ये ओवून घ्यायचा आहे. हा एक मोती मी सुईमध्ये ओवून घेतला आणि इकडच्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. आता आपण हा जो एक समोरचा मोती आहे ह्याच्यातून सुई अशी बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर धागा ओढून घ्यायचा. पहा, आता आपल्याला परत एक मोती घ्यायचा. आता आपण इकडच्या साईडच्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. आता आपण इकडच्या साईडच्या ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढू. हा एक मोती घेतला. आता आपण इकडे सुई बाहेर काढू ह्या मोत्यातनं. अशी सुई बाहेर काढून घेतली. हे पहा, आता आपण इकडे सुई बाहेर काढली. आता आपल्याला ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. तर आपण एक मोती परत ओवून घेऊ. हे पहा, ही अशी आपली आता आपण परत एक मोती ओवून घेऊ. आता आपण इकडच्या मोत्यातनं सुई बाहेर काढू. ही अशी सुई आपण बाहेर काढायची आहे आणि ही अशी पट्टी इथे इथपर्यंत जॉईन करायची. हे पहा, ही माझी फ्लॅगला लावण्याकरता स्टिक तयार आहे. अशी तुम्ही इथपर्यंत जॉईन करून पहा. आता मी तुम्हाला पुढच्या भागात